नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोहिणी गोडगे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून आपण वर्ग ही संकल्पना शिकत आहोत। मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण वर्ग कसे काढायचे, वर्गमूळ कसे काढायचे हे शिकलेलो आहोत। तर याच्या पुढे आता आपल्याला दशांश चिन्ह किंवा दशांश चिन्ह असलेल्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचं आहे। तर दशांश चिन्ह असेल म्हणजे आता आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की 30च्या पुढच्या त्या 75 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग काढण्यासाठी आपण पाया हा 25 वापरतो आणि 75 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढण्यासाठी पाया हा आपण दिलेली संख्या असेल तीच संख्या घेतो। पण आता दशांश चिन्ह जर त्यामध्ये दिलं असेल तर ते कसं काढायचं, तर यामध्ये सुद्धा तीच पद्धत वापरायची आपल्याला की दिलेली जी संख्या असेल ती 75 पर्यंतची असेल तर त्यासाठी आपल्याला पाया 25 घ्यायचा आहे। तर आता आपण एक उदाहरण पाहूया। तर त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 3.7चा वर्ग। 3.7 म्हणजे 3 दशांश चिन्ह 7चा वर्ग बरोबर। तर सुरुवातीला आपण काय करणार, या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं समजू, तर ती 37 ही संख्येचाच वर्ग करायचा आपल्याला असं समजू आपण। तर 37चा वर्ग करताना सुरुवातीला पाया आपण 25 घेणार। 25 मग त्यामध्ये आता ही 37 ही संख्या 50पेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने मोठी आहे, तर 50पेक्षा ही संख्या 13ने लहान आहे, म्हणून 25मधून 13 वजा करायचे। तर वजाबाकी आपली 12 आली। तर 12 त्यानंतर जी संख्या वजाबाकी केली तर त्या संख्येचा वर्ग आपल्याला त्यामध्ये मिसळायचा आहे। तर 13चा वर्ग आहे 169। 169 आपल्याला त्यामध्ये मिसळायचं, मग या दोघांची बेरीज करायची। तर 69 2 + 1 3 आणि 101। मग आता आपल्याला दशांश चिन्हाचा वर्ग करायचा आहे। दशांश चिन्ह दिलं आहे आपल्याला किती, 3.7। तर वर्ग करताना काय करायचं आहे, दशांश चिन्ह हे किती घराच्या, दशांश चिन्हाच्या नंतर किती घरं आहेत हे बघायचं आपल्याला। तर दशांश चिन्हाच्या नंतर इथं एकच घर आहे, मग आपलं जे उत्तर आलेलं असेल तर त्या उत्तरामध्ये दशांश चिन्ह देताना आपण 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे आपलं वर्ग केल्यानंतर त्याची सुद्धा दुप्पट होते। म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर जेवढे संख्या असतील त्याच्या दुपटीने आपण ते दशांश चिन्ह द्यायचं आहे। त्यानंतर दुसरी एक उदाहरण बघूया। मोठ्या संख्येचं आहे हे 75 पर्यंत जेव्हा संख्यांचं या पद्धतीनं करायचं, तर मोठ्या संख्यांचं म्हणजे आता इथं 3.56चा वर्ग आहे, म्हणजे ही 3 अंकी संख्या आहे। मग सुरुवातीला आपण काय करणार, 3.56चा वर्ग करण्याच्या अगोदर आपण काय करायचं, गृहीत धरायचं नाही की इथं पॉईंट आहे म्हणून, मग डायरेक्ट 356चा वर्ग करायचा आपण। तर 356चा वर्ग करताना सुरुवातीला पाया म्हणून आपण तीच संख्या घेतो। तीच संख्या घेतल्यानंतर 356 मध्ये आता 356 ही 350च्या जवळपासची संख्या आहे। 350च्या जवळपासची संख्या असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ते 350पेक्षा मोठं आहे की लहान आहे हे बघायचं। तर 350पेक्षा 6 आणि 356 हे मोठं आहे, मग 6ने मोठा असल्यामुळे त्यामध्ये प्लस आपण 6 करणार। मग त्यामध्ये आता ह्या दोघांची बेरीज केली, 6 + 6 12, हातच्याला 1 5 आणि 1 6 आणि हे 3 आणि हे 350च्या जवळपासची संख्या आहे, त्यामुळे आपण इथं काय करणार, गुणाकार 3.5ने करणार। मग या दोघांचा गुणाकार करत असताना याची काय करायची, डबल करायची आणि याचे हाफ करायचे, कारण 3.5ने गुणाकार करत बसलो तर तो पॉईंटमध्ये गुंतागुंतीची होईल आणि वाढत जाईल। त्यापेक्षा हे सोप्या पद्धतीने 3.5ची 7 डबल आणि 362ची हाफ केले तर 181। परत या दोघांचा गुणाकार 7 × 1 = 7, 8 7 8 56, हातच्याला आले 5, 7 1 7, 7 आणि 5 12 आले, म्हणजे हा गुणाकार आपला 1267 आला। आणि यामध्ये आपल्याला पुढं काय करायचं आहे, या 6 ही संख्या आपण प्लस केलेली आहे, तर या 6 या संख्येचा वर्ग आपल्याला त्यामध्ये मिसळायचा, तर तो किती आहे, 36, म्हणजे 1,26,736 हे आपलं उत्तर आलं। पण आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं त्यामध्ये, तर प्रश्नामध्ये बघायचं आपल्याला दशांश चिन्ह किती घरानंतर आहे, दशांश चिन्हाच्या नंतर 2 घरं आहेत, तर त्याचा वर्ग करायचा म्हणजे ते आपल्याला डबल वाढवावे लागतील। तर जे उत्तर आलेलं असेल तर त्याच्यामध्ये शेवटून 4 घरं सोडायचे, 1 2 3 4 घरं सोडून आपला दशांश चिन्ह येणार, म्हणजे उत्तर काय येणार आपलं 12.6736। तर त्याचप्रमाणे आपण एक तिसरं उदाहरण बघूया। तर तिसऱ्या उदाहरणामध्ये 74.3 ही संख्या आहे, तर त्याचा वर्ग आपल्याला करायचा आहे। तर काय करणार आपण, सुरुवातीला गृहीत धरायचं आपण की पॉईंट नाही आपल्या प्रश्नामध्ये, तर काय आहे आपलं 743 ही संख्या, या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे। तर सुरुवातीला आपण काय करणार, पाया तीच संख्या घेणार, तर काय येणार 743। 743 ही संख्या कुठल्या संख्येच्या जवळपास आहे, 750च्या जवळपास आहे। 750पेक्षा हे कितीने लहान आहे, 750पेक्षा हे 7ने लहान आहे, म्हणून वजाबाकी 7। मग 743मधून 7 गेले तर किती राहिले, 13मधून 7 गेले 6, हातच्याला 1, 4तून 1 गेले 3, 7 आणि हे कशाच्या जवळपास आहे, 750, म्हणजे आपण कितीने गुणाकार करायचा इथं 7.5। मग आता बरोबर
आता इथं काय करायचं आपल्याला डबल हाफ करायचे. 7.5चे डबल किती झाले 15 आणि याचे हाफ करायचे. हाफ करायचे म्हणजे दोन्ही भाग घालायचा. 2×6 हातचा 1 बेसख्ख 12 आणि 2×8 16. पुन्हा या दोघांचा गुणाकार करायचा. 15×8 120 हातच्याला आले 0 हातच्याला आले 12. त्यानंतर 15×5 75 15×6 90 90 आणि 10 100 आणि 2 102ला इथं आले 2 हातच्याला आले 10. 15×3 45 45 आणि 10 55. हा झाला ह्या दोघांचा गुणाकार. आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शेवटला 7 या संख्येचा वर्ग मिसळायचा आहे. 7 या संख्येचा वर्ग काय आहे 49. ही झालं आपली किती 743चा वर्ग. पण आपल्याला कशाचा पाहिजे 74.3. मग आता आपण 74.3चा वर्ग काढताना शेवट किती संख्या आहे एकाच दशांश चिन्ह हे किती घरानंतर आहे तर किती शेवटची संख्या किती आहे एकच आहे. मग 1चा वर्ग केल्यानंतर 1ची डबल केल्यानंतर किती येणार 2. म्हणून आपण शेवटी दशांश चिन्ह किती घरानंतर देणार 2 घरानंतर. म्हणून आता आपलं इथं काय येणार 55 20.49. फक्त दशांश चिन्हामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर दशांश चिन्हाच्या नंतर किती संख्या आहेत आणि ते उत्तर आल्यानंतर त्याची डबल करून आपल्याला तेवढ्या घरानंतर पॉईंट द्यायचा आहे. आता इथं एकाच घरानंतर पॉईंट आहे त्यामुळे इथं फक्त एकाची डबल केली तर 2 घरानंतर येणार. आता या उदाहरणामध्ये 2 शेवटच्या संख्या 2 आहेत. दशांश चिन्हाच्या शेवटच्या 2 आहेत. मग 2ची डबल केली तर किती झाली 4. म्हणून उत्तराच्या शेवटून 1 2 3 4 संख्या झाल्यानंतर आपण दशांश चिन्ह देणार आहोत. तर अशा पद्धतीने दशांश चिन्हाचे सुद्धा वर्ग करणे खूप सोपं आहे. हे काही अवघड नाही आहे. आपण अशा छोट्या छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून हे वर्ग करणे दशांश चिन्हाचे वर्ग करणे शिकूयात. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश चिन्हाचे वर्गमूळ कसे काढायचे हे आपण शिकूयात. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपण या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.